नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपण सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। ज्योतिष शिका व तुम्हीच पहा तुमची कुंडली या सदराखाली आपण ज्योतिषविषयक विषयांचा अभ्यास करतोय। मी मागील व्हिडिओमध्ये कुंडलीतील द्वितीय स्थानावरून कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी सांगितले। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडलीतील तृतीय स्थानावरून कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात, म्हणजे हे म्हणजे कुंडलीतले तृतीय स्थान आहे। या तृतीय स्थानावरून काय काय पाहिलं जातं, काय काय बघितलं जातं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। लग्नस्थानापासून तिसऱ्या असणाऱ्या स्थानाला सहज स्थान, पराक्रम स्थान किंवा नाशक स्थान असं म्हटलं जातं। प्रथम भावाला पूरक असणाऱ्या या स्थानावरून जातकाचा पराक्रम, त्याची सहज प्रवृत्ती, त्याचं धाडस, कर्तृत्व याचा प्रामुख्याने विचार आपल्याला या स्थानावरून केला जातो। त्याचबरोबर तृतीय स्थानावरून अनेक गोष्टीचा फलादेश होतो। त्या गोष्टी कोणकोणत्या त्या आपण क्रमाने पाहूया। पण सुरुवातीला आपल्याला कळलं असेल की लग्नस्थानापासून तिसरं स्थान हे पराक्रमाचं असतं, त्यामुळे व्यक्तीचा पराक्रम, धाडस, कर्तृत्व, त्याची धडाडी आपल्याला तृतीय स्थानावरून बघायचे। त्याचबरोबर आपण काय बघतो, तृतीय स्थानावरून व्यक्तीचं भावंडांचा विचार केला जातो। कोणत्या नातेवाईकात, त्याचा लग्नस्थानामध्ये मी स्वतः आहे, धनस्थानामध्ये माझा कुटुंबाचा विचार केला जातो, त्याप्रमाणे तृतीय स्थानावरून माझ्या भावंडांचा विचार, विशेषतः आपल्यापेक्षा लहान असणारी भावंड हे आपण तृतीय स्थानावरून पाहिजे। भावंडांचा विचार करताना भावंडाविषयी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तृतीय स्थानावरून देता येतील। या स्थानावरून भावंडाविषयी अभ्यास करताना भावंडांचं सौख्य, भावंडापासून व्यक्तीला होणारं सुखदुःख, भावंडांशी पटणं न पटणं, भावंडामधले प्रेम, द्वेष, भांडणे, भावंडांचे संसार, त्यांची विपत्ती, गरिबी, श्रीमंती, भावंडांचं आयुष्य, आरोग्य, त्यांचं भाग्य इत्यादी सर्व गोष्टीचा विचार तुम्हाला आपल्या पत्रिकेतल्या तृतीय स्तरावरून खूप चांगल्या प्रकारे करता येतो। म्हणजे भावंडांची पत्रिका पाहायचीच गरज नाही। आपल्यापेक्षा लहान भावंड, एकतर आपल्याला भावंड लहान असतील का, असतील तर त्यांचं माझं पटेल का, त्यांचं सुख मिळेल का, त्यांचं आयुष्य किती असेल, आरोग्य कसं असेल, हे सर्व काही आपण आपल्या पत्रिकेवरून, आपल्या पत्रिकेतल्या तृतीय स्तरावरून अतिशय चांगल्या प्रकारे सांगू शकतो। म्हणजे तृतीय स्थान हे भावंडांचा विचार करणारं स्थान आहे। त्यानंतर शरीराचा अवयवाचा विचार केला तर या स्थानामध्ये खांदे, दोन्ही हात, हाताची बोटं यात एवढे 2-4 अवयव येतात। त्यामुळे या अवयवांचा आजार किंवा तृतीय स्थानामध्ये उजवा कान येतो, उजव्या कानाचे आजार, कानाने ऐकू न येणं, मुखबधिरता असणं ह्याचा विचार तुम्हाला तृतीय स्थानात करता येतो। तृतीय स्थानावरून लहान प्रवास पाहिले जातात। आपल्याला जगण्यासाठी धावपळ जी करतो, पळापळ करतो, ते नित्यनियमाने जे प्रवास करतो ते लहान प्रवास आपण तृतीय स्थानावरून पाहिजे। व्यक्तीचे लहान प्रवास, विशेषतः स्वदेशातले किंवा तालुक्यातले, एकाच गावातले प्रवास, लहान प्रवासाचं स्थान म्हणजे तृतीय स्थान आहे। त्यानंतर हस्ताक्षराचा विचार करताना, लिखाणाचा विचार करताना आपल्याला तृतीय स्थानाचा विचार करायला लागेल, कारण तृतीय स्थानाकडे हात आणि हाताची बोटे आहेत। त्यामुळे हाताच्या बोटाने किंवा हाताने केली जाणारी सगळी कला ही तृतीय स्थानावरून पाहिजे। त्यामुळे हस्ताक्षर, मग ते हस्ताक्षर लहान आहे का, मोठं आहे का, सुंदर आहे का, अक्षर कसं आहे, लिखाण कसं आहे, ह्या गोष्टीचा विचार आपल्याला तृतीय स्थान आणि तृतीयातल्या ग्रहावरनं आणि राशीवरनं खूप चांगल्या प्रकारे करता येतो। त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे अष्टम स्थान हे गुढता दाखवणारं स्थान आहे। अष्टमाचं अष्टम स्थान म्हणून तृतीय स्थानावरून आपण ज्योतिषशास्त्राची आवड, ज्योतिषशास्त्राचं शिक्षण, ज्योतिषशास्त्रासंबंधी ग्रंथलिखाण करणं, ज्योतिषाशी संबंधित संस्था स्थापन करणं, अशाही शास्त्राचा किंवा अशाही कलेचा अभ्यास आपण तृतीय स्थानावरून करतो। तृतीय स्थान हे गूढ ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाचं आहे। तुमच्या तृतीय स्थानामध्ये जर बुध, हर्षल, राहू, शनी असे ग्रह असतील तर तुम्ही नक्कीच ज्योतिष खूप चांगल्या प्रकारे शिकू शकता किंवा ज्योतिषी होऊ शकता, हे लक्षात ठेवा। त्यानंतर व्यक्तीचं मी सांगितल्याप्रमाणे पराक्रम किंवा सहज स्थान आहे। त्यामुळं तृतीय स्थानावरून व्यक्तीचा पराक्रम, शूरता, भित्रेपणा, पापभीरुत्व, व्यक्तीचं साहस, धाडस, कर्तृत्व या सगळ्या गोष्टीचा विचार या स्थानावरून केला जातो। तृतीय स्थान हे चतुर्थस्थानाचं म्हणजे सुखस्थानाचं 12वं स्थान असल्यामुळं ह्या स्थानावरून व्यक्तीची दगदग, कष्ट, धावपळ पाहिली जाते। आणि जी माणसं सतत झोप न घेता रात्रंदिवस परिश्रमाने कष्ट करतात, ती व्यक्ती एक ना एक दिवस शून्यातून जग निर्माण करते, विश्व निर्माण करते। म्हणजे ती व्यक्ती पराक्रमाला, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर पराक्रमाने ती मोठी होते। हा पराक्रम दाखवणारं स्थान म्हणजे तृतीय स्थान आहे। मात्र तृतीय स्थानातले ग्रह ह्या व्यक्तीला कधीच शांत बसून देत नाहीत, हे लक्षात घ्या। तुम्हाला नेहमी कष्ट, दगदग आणि धावपळ करायला लावतात।
त्यानंतर व्यक्तीचा पराक्रम, धाडस बघितल्यानंतर आपण लेखन, मी मगाशी म्हणले की हाताची बोटं आणि हात हे तृतीय स्थानाकडे येत असल्यामुळे लेखनाचा विचारसुद्धा तृतीय स्थानानं केला जातो. व्यक्तीकडून, जातकाकडून पत्रकारितापासून ते ग्रंथ लिखाणापर्यंत सर्व लिखाण हे तृतीय स्थानानं पाहायचं. व्यक्तीचं वक्तृत्व, भाषणकला, बौद्धिक छंद, वाचन लेखनाची आवड, थोडक्यात कविता करणं, पटकथा लिहिणं, निबंध लिहिणं किंवा पत्रकारिता, संपादकीय लेख लिहिणं, ग्रंथ लिहिणं, हे सगळं लिखाण तुम्हाला तृतीय स्थानावरून समजतं. तृतीय स्थानामध्ये जर पोषक राशी आणि पोषक ग्रह असतील तर व्यक्ती खूप चांगलं ग्रंथ लिखाण किंवा पुस्तक लिखाण करू शकते. आयुष्याचा विचारसुद्धा तृतीय स्थानानं केला जातो. ॲक्च्युली आयुष्य आणि मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी आपण अष्टम स्थानानं पाहतो, पण हे अष्टम स्थानाचं अष्टम स्थान तृतीय स्थान असल्याने आपण मृत्यूचं स्थान भावात भावना नियमाने तृतीय स्थान हे सुद्धा आयुष्याशी संबंधित किंवा निगडीत आहे. त्या मृत्यूचा विचार करताना तृतीय स्थानाचा विचार तुम्हाला अष्टम स्थानाबरोबर करावाच लागतो. यासाठी आयुष्य योग बघताना किंवा मृत्यू पाहताना तृतीयाचा विचार करावा लागेल. तृतीय स्थानावर आपण आपले शेजारपाजारी, नातेवाईक यांचाही विचार करतो. शेजाऱ्यांचे सहकार्य, त्यांच्याशी असलेले तुमचे संबंध, नातेवाईकांचे सहकार्य, प्रेम या स्थानावर आपण पाहतो. तुम्हाला शेजाऱ्यांचं किंवा नातेवाईकांचं सुख असणार की नाही, सुख मिळणार की नाही, त्यांच्याशी तुमचं रिलेशन कसं असेल. काही लोकांना शेजाऱ्याच्याच लोकांचा भरपूर त्रास होतो, याचा अर्थ तृतीय स्थान त्यांचं बिघडलेलं असतं. तृतीय स्थान जर खूप स्ट्रॉंग असेल, चांगलं असेल, तर नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. या स्थानावरनं नोकरी व्यवसायामध्ये करायला लागणारे कष्ट, त्यामधील अडचणी, नोकरीमध्ये होणारी दगदग, नोकरीसाठी करावा लागणारा प्रवास, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो. थोडक्यात काय तर भावंड असेल, व्यक्तीचा पराक्रम असेल, धाडस असेल, व्यक्तीचं लिखाण असेल, या सगळ्या गोष्टी आपण कुठून पाहतो? तृतीय स्थानावरून. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चौथ्या स्थानावरून काय काय पाहायचं मी सांगणार आहे. तत्पूर्वी एक निवेदन करतो, ज्यांनी अजूनही कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, आप्तेष्ट, ज्योतिषप्रेमी, ज्यांना ज्योतिष शिकायची आवड आहे अशा लोकांना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थ स्थानावरनं कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.